नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ स्वाति। तो चलिए रुक करते हैं आज के ताजा खबरों की ओर। बता दें कि आटपाड़ी तहसील कार्यालय की ओर से जानकारी दी गई कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्म दिवस 17 सितंबर से लेकर महात्मा गांधी जयंती और 22 अक्टूबर तक सेवा पंधरवड़ा का आयोजन किया जाएगा। जी हाँ, इस अवधि में तहसील स्तर पर 3 चरणों में विशेष उपक्रम चलाए जाएंगे। पहले चरण 17 से 22 सितंबर में जो है पानंद रास्तों की सफाई, सीमांकन और अड़चनें दूर करने का काम होगा। दूसरे चरण में 23 से 27 सितंबर में सभी के लिए घर अभियान के अंतर्गत पात्र नागरिकों को सरकारी पट्टे दिए जाएंगे। तीसरे चरण में 28 सितंबर से 2 अक्टूबर में जो है नवीन उपक्रम के अंतर्गत जल संधारण और पर्यावरण संरक्षण और जल संपदा विकास पर जोर दिया जाएगा। तहसीलदार आटपाड़ी ने कहा कि यह अभियान तभी सफल होगा जब इसमें नागरिक, समाज सेवी संगठन और जनप्रतिनिधि सक्रिय भागीदारी करेंगे। सहज चर्चेतून कशा मार्गक्रमण सोडता येतील याच्याबद्दल आपण तिथे अदालतीमध्ये प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून लोकांना सहज आणि सोप्या याच्यामध्ये त्यांच्या प्रश्नांचा सोल्युशन मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर दुसरं आहे शिव व पांढन रस्त्यांचे सर्वेक्षण। आता याच्यासाठी आपली ऑलरेडी आपले तलाठी, ग्रामसेवक, गावातील पोलीस पाटील यांना घेऊन शिवार फेरीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। गेले 2 दिवस आपण पाहिलं असेल की गावामध्ये आपल्याला शिवार फेरी दिसल्या असतील। या शिवार फेरीतून आपण जे रस्ते आज उपलब्ध आहेत त्या ठिकाणी त्यांचं मॅपिंग करणं आणि शासनाने नियोजित जे आम्हाला हे दिलेले आहेत, सांकेतांक दिलेले आहेत, त्या सांकेतांकानुसार त्याची वर्गवारी करणं हे विषय सध्या त्याच्यामध्ये चालू आहे। आणि पुढच्या त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण बऱ्यापैकी पूर्ण तालुक्यातील सगळे रस्ते कसे ऑन रेकॉर्ड येतील आणि त्याच्यावरती पुढे कशा पद्धतीने फास्ट काम करता येतील हे आपण त्याच्यामध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर आहे शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेणे। आता शेतकऱ्यांना आणि आपल्या सर्वांना जेव्हा रस्त्यांचा विषय आमच्या इथे मामलतदार कोर्ट ऍक्ट मध्ये चालतो तेव्हा रस्त्याचे ज्या वाद असतात तर त्या रस्ता अदालतीमार्फत आणि एकमेकांना समजावून सांगण्यातून आपण बऱ्यापैकी त्या सर्व लोकांची संमती घेऊन ते रस्ते मग कसे मार्गक्रमित करता येतील याच्यासाठी सुद्धा आपण त्या दिवशी या आठवड्यामध्ये या टप्पा जो पहिला आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर आहे शेत रस्त्यांची मोजणी आणि सीमांकन करणे। हा जो सगळा टप्पा आहे या टप्प्यामध्ये शेत रस्ते पहिला शिवार फेरी करून त्या शेत रस्त्यांचं आयडेंटिफिकेशन करणे, आयडेंटिफिकेशन नंतर मार्किंग करणे आणि मार्किंग नंतर पुन्हा मग ज्या वेगवेगळ्या एजन्सी मार्फत रस्ता कसा करता येईल किंवा जे त्याच्यामध्ये अडचणी येतील त्या अडचणी कशा सोडवता येतील हे आपण पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण करणार आहोत। या टप्प्याची अंमलबजावणी, या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत असताना आपण चालतं मॅडम एक शेअर लावून टाकेल।